को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. महाविकास आघाडीच्या धरणे आंदोलनातील एक व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाला आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर भाजप या ठिकाणी आक्रमक झालेली आहे. मंगेश चव्हाण यांनी थेट उमेश पाटील यांच्यावर आरोप केलेले आहेत की त्या घटनेच्या मागचं, त्या व्हिडिओच्या मागचं मास्टरमाइंड आपण आहात. भारतीय जनता पार्टीचे मला असं वाटतं नेत्यांपासून तर खालच्या प्रतिनिधीपर्यंत बोलताना बेबान होऊन बोलतायत. मला असं वाटतं बीइंग ॲज इंजिनियर एक वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे, एव्हरी ॲक्शन देर इज ऑलवेज ऑपोजिट रिॲक्शन. या चाळीसगाव तालुक्यामध्ये, या खानदेशामध्ये भाजपाचे नगरसेवक बाळू मोरे यांचा खून होतो. या शहरामध्ये आगोनेसारख्या पोलीस कर्मचाऱ्याच्या भर चौकात भोसकून त्या ठिकाणी खून केला जातो. 78 वर्ष वय असलेल्या पत्रकाराला, सरपंचाला, संघटनेचा व्यक्ती सोडून द्या, पण सामाजिक अंगाने ज्या पद्धतीने काम करतो त्याला 20 मिनिटं तुम्ही छत्रपतीच्या नावाने धमकावतात, जीवे मारण्याचा त्याला दम देतात, त्याला जीवनातून उठवण्याचा तुम्ही धमकी देतात. मला असं वाटतं जोरवेकरांनी बोललेल्या वाक्याचं शब्दात मी समर्थन करणार नाही, पण वास्तव समजून घ्या. ही वेळ किंवा हा आक्रोश किंवा हा त्यांचा सगळा संताप का होतोय? आपण ज्या छत्रपतींनी मावळ्यांना 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं, त्या 12 बलुतेदारांना तुम्ही धमकावतात. तुम्ही त्यांना छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो तुला जीवनातून उठवून टाकेल असं सांगतात. मग एखाद्याच्या जीवनावर तुम्ही उठलात तर तो उद्विग्न होऊन जेव्हा वक्तव्य करतो त्याचं तुम्ही भांडवल करतात. मला असं वाटतं ही पैशाची मस्ती, ही तुमच्यामध्ये सत्तेची मस्ती. थोडं जमिनीवर या. लोकसभेतल्या निकालाने तर तुम्हाला दाखवलं आहे, पण आता जर तुम्ही सुधारले नाही तर विधानसभेतसुद्धा तुम्हाला देखील. आणि म्हणून मला असं वाटतं की याला विकृत म्हणणार, त्याला तुम्ही त्या ठिकाणी गाडा, लगेच त्याला दाबा, हे दाबादाबीचं राजकारण, हे दहशतीचे राजकारण या पद्धतीने तालुका बघतोय. खुलेआम तुम्ही सांगतात मीच दादा आहे, तुमची दादागिरी चालू आहे, त्याला लोक कंटाळणार आहेत काय? खुलेआम तुम्ही सांगतात की मीच 1000 कोटीचा मालक, मी अजून जमिनी घेईल, मग भूखंड लाटावर सुटतायत, मग संताप होणार नाही तर काय? आणि मग शाळासारख्या, सामाजिक संस्थासारख्या, देवस्थानसारख्या जमिनी तुम्ही लुटतायत, त्रागा होतोयत. आणि म्हणून मला असं वाटतं की एका बाजूला तुम्ही इमेज तयार करतात मी पंढरीचा वारकरी, आणि दुसऱ्या बाजूला ज्या विठ्ठलाच्या मंदिराची जोपासना करण्यासाठी दिलेल्या देवस्थानच्या जमिनी तुम्ही लाटतात ना, तेव्हा तुम्हाला हा विठ्ठल पण माफ करणार नाही. आणि शेतकऱ्यातला विठ्ठल ज्याला अनुदान मिळत नाही म्हणून आम्ही आंदोलन करतोय, तेही तुम्ही त्या ठिकाणी दाबून मारण्याचा प्रयत्न करताय. मूळ मुद्द्याला बगल देऊ नका. भावांतर योजनेतून कापसाला भाव देण्याचा शब्द दिला आहे तो पूर्ण करा. अनुदान दुष्काळाचं वेळेत खात्यात येऊ द्या. निवडणुकीसाठी पत्रकं वाटले 3 महिने आधी, मग शेतकरी फिरतोय तालुक्यावर, पत्रकं आलं आहे आम्हाला, पैसे आले खात्यात, पण पैसे प्रत्यक्षात नाही आहे, मग चिडणार नाही तर काय? आणि म्हणून आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि आंदोलनामध्ये राष्ट्रवादीच्या, आमच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला धमकावलं जे गेलं होतं, त्याचा उद्विग्न आणि त्या रागामध्ये ते वाक्य त्या ठिकाणी जे निघाले, मला असं वाटतं लोकांना तो काळ कळतो पण त्याच्या मागच्या भावना कळत नाही. आणि म्हणून एव्हरी ॲक्शन देर इज ऑलवेज ऑपोजिट रिॲक्शन. त्याला तुम्ही ज्या पद्धतीने धमकावलं, जीवे मारण्याची धमकी दिली आपल्या वयाच्या, वडिलांच्या वयाच्या माणसाला, त्यामुळे त्यांचा तो त्रागा पण आपण समजून घेतला पाहिजे. आणि येणाऱ्या काळात ही चूक होता कामा नये, म्हणजे अशा चुका, अशा पद्धतीने घटना घडणार नाही. दादा, त्यांनी असंही म्हटलेलं आहे आंदोलनामध्ये आलेल्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आरेरावी केली गेली, माजी सैनिकाला तुम्ही शिवीगाळी केली असा देखील आरोप केलेला आहे. अहो, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी होता, 2000 लोक त्या ठिकाणी होते. कुठलीही शिवीगाळ नाही, कुठलेही मार नाही, कोणीही काही बोलतं आणि राजकारण करतंय. जाब विचारणं चूक आहे का शेतकऱ्याच्या संदर्भात? अनुदान खात्यात आलं नाही, ठिबकचं अनुदान मिळालं नाही, दुष्काळाचं अनुदान मिळालं नाही, मग हा जाब फक्त विचारला. 2000 लोक त्या ठिकाणी होते, व्हिडिओ होते, 50 कॅमेरे होते. एक शिवी दिली असेल तुम्ही सांगाल ती शिक्षा. पण मला असं वाटतं हे संस्कार आमचे नाही आहे. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, आम्ही सुसंस्कृत मुलं आहोत, आम्ही सुशिक्षित आणि संयमी नाही, त्याच्या पलीकडे अजून संयमाच्या पुढे आम्ही त्या ठिकाणी नम्र तर विनम्रपणे काम करणारे आहोत. त्यामुळे मला असं वाटतं ही दादागिरी, हा उर्मटपणा तुमच्यामध्ये दाबून भरला आहे, त्यामुळे तुम्हाला सगळे तसंच दिसतं. मला असं वाटतं की आपणच म्हणत होता का रे तुमची आमसभा पुऱ्या तालुक्याने बघितली, तुमचे सगळे पदोपदी सगळा तालुका उर्मटपणा बघतो. आणि म्हणून या उर्मटपणाला, या गुर्मीला, या दादागिरीला, या दहशतीला, या सगळ्या आपल्या भ्रष्टाचारातून, काळा पैशातून जे उन्माद सुरू आहे तालुका, त्याला कंटाळा आहे तालुका. त्याच्यामुळे हा आक्रोश एक नाही अनेक
कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे आपण एकच भाषण ऐकलं, अजून अनेक भाषणं ऐकले तर कळेल काय आक्रोश त्या ठिकाणी सगळ्या समाजातल्या आणि तालुक्यातल्या घटकांचा होता। आता एकंदरीत आंदोलनामधला जो व्हिडिओ व्हायरल झाला होतोय तो अतिशय गंभीर आहे। लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गोळ्या मार व्हिडिओ व्हायरल झाला तो गंभीर आहे सांगा। गोळ्या मारण्याचा व्हिडिओ त्याच्याकडे कशा पाहता? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना की ते काय बोलले की मंगेश चव्हाणांनी मला 20 मिनिटं, मी उत्तराखंडला देवस्थानाच्या ठिकाणी असताना मला धमकावून त्या ठिकाणी जीवे मारण्याची, आणि सांगितलं मी छत्रपतीची शपथ घेतो तुम्हाला जीवनातून उठवेल। जर तुम्ही छत्रपतीची शपथ घेऊन 12 बलुतेदार घटकातला 78 वर्ष माणसाला उठवण्याचं काम करत असाल, मग तो पण माणूस आहे ना, त्याला जगण्याचा अधिकार आहे ना। 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं आणि तुम्ही त्या समाजाला दाबणार? छत्रपतींचा मावळा म्हणून घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे। जर अशा पद्धतीने तुम्ही राजकारण करत असाल तर एका वन अधिकाऱ्याला तुम्ही सांगतात तिचं शिक्षण काढता, अक्कल काढतात, एका पोलीस अधिकाऱ्याचा अवॉर्डला तुम्ही त्या ठिकाणी आरेरावीने धमकावतात, तुम्ही तालुक्यात प्रेसमध्ये सांगतात मीच दादा आहेत। हे कोणते संस्कार, कोणती संस्कृती तुम्ही देत आहेत चाळीसगावला आणि खानदेशाला? त्यामुळे जशी राजा तशी प्रजा। आपण बघितलं ते गिरीश महाजन पण पिस्तूल हातात घेऊन फिरणं काय, डोक्यात मस्ती काय, दारूच्या बाटलीवर बाईचे फोटो लावा काय, नाच काय, डॅश त्या ठिकाणी चमको टमको काय, आणि त्यामुळे इव्हेंट आणि जो चमको टमको आपण ज्याला म्हणतो तो सगळा प्रकार याला कंटाळलेला आहे खानदेश पण आणि तालुका पण। त्यामुळे येणाऱ्या काळात या सगळ्या प्रवृत्तीला त्या ठिकाणी खानदेशवासी आणि चाळीसगाववासी उत्तर देतील। जुर्वेकरांना आपण बोलण्यासाठी प्रवृत्त केलं आणि म्हणून आपल्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, आपल्यावर असेल, माजी आमदार राजू देशमुख यांच्यावर असेल, आपल्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी मंगेश चव्हाणांनी केली। मंगेश चव्हाण, आपण दलाली करत असताना, एजंटगिरी करत असताना राजकारणात आला, तुम्हाला अभ्यास नाही। तुमचं वय 37 आणि त्यांचं वय 73, 3-7 तुम्ही आणि ते 7-3 ते, म्हणजे त्यांचा वयाचा विचार करा। ते काही कोणी भाषण करत असताना उत्स्फूर्त पहिले 20 मिनिटं बोलल्यानंतर 21व्या मिनिटाला निघालं ते वाक्य आहे। ते काही त्यांना कोणी फिडिंग करून तो बोलणारा माणूस आहे, जो कामगार नेता आहे, जो सरपंच संघटनेचा माणूस आहे, जो 12 बलुतेदार संघटनेचा अध्यक्ष आहे, जो EPS 95 विरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे, जो पत्रकार आहे, ठीक आहे ना। मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात व्यक्तीच्या पेक्षा मी त्या भावनेला लक्षात घेऊन मला असं वाटते अत्यंत चुकीचं काम आहे। कारण की तुमच्याच पक्षाचा विधानसभा क्षेत्रप्रमुख कृष्णेश्वर पाटील पोलीस स्टेशनला सांगतो की माझा जीव धोक्यात आहे, तो स्वतः संरक्षण मागतो पोलीस। म्हणजे कायदा सुव्यवस्था जी आहे तुम्हीच धमकावायचं, तुम्हीच दहशतीचं वातावरण करायचं। याच जिल्ह्यामध्ये एका आमचा सफाई कामगार समाजाचा नेता त्याचा खून केला जातोय भाजपाचाच। हे चाललं तरी काय? म्हणजे मला असं वाटतं उलट यांनी याच्यातून शांतपणा घेतला पाहिजे। चोराच्या उलट्या बोंबा, तुम्ही नीट बोंब पाडा, तुम्ही नीट संयमाने लोकांशी बोला, लोकांना समजून घ्या। तुम्ही उन्मत्त, तुमच्या विरोधात कोणी बोललं तर तुम्हाला असं वाटतं कोणी बोलायला नको, असं कसं चालेल? हे राज्य कायद्याचं आहे, हे राज्य कुणाच्या एका व्यक्तीच्या इशाऱ्याने चालणारं नाही। त्यामुळे लोकशाही मार्गाने जोरवेकरांनी जी वक्तव्य काढली, शब्दशः समर्थन मी त्याचं करत जरी नसलो तरी त्याच्या उद्विग्नतेची भावना का आली, हा ज्यावेळेस कोणताही व्यक्ती कोणत्याही पक्षाचा जेव्हा समजून घेईल तेव्हा मात्र त्याचा त्रागा हा का होतो हा लक्षात घेतला पाहिजे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये समाजातल्या सगळ्या घटकांना जातीपातीच्या पलीकडे जाऊन प्रेमाने, विश्वासाने, संयमाने आपण त्या ठिकाणी काम करा, नाहीतर काउंटडाऊन सुरू झाले 100 दिवस। त्यामुळे या 100 दिवसाच्या उरलेल्या काळामध्ये आपल्याला काही करता आलं तर पुण्य करा। कारण की आपल्याला सत्तेची आणि पैशाची इतकी मस्ती आहे की आपण उद्विग्न झालात। आम्ही एका बाजूला संयमाने, संस्काराने काम करतो, माणसं जोडतोय, तुम्ही आम्हाला म्हणता विकृत। वा रे वा। म्हणजे इथे आम्ही 30-30 वर्ष राजकारणात असताना आजही भाड्याच्या घरात राहून काम करतोय, तुम्ही 3 महिन्यामध्ये येऊन 30 महिन्यामध्ये येऊन तालुका बघतोय, हजारो कोटीच्या प्रमिणी घेऊन तुम्ही लोकांचे भूखंड, संस्थेचे भूखंड लाटून तुम्ही तत्वाच्या गोष्टी करतात आणि अजून आम्हाला तुम्ही सांगतात की तुम्ही विकृत झालात। अहो, तुमची ही विकृती मानसिक विकृती, हा विचारांची विकृती, हिला तिलांजली लवकर द्या, नाहीतर हा चाळीसगाव आणि हा खानदेश माफ करणार नाही। कारण की आपल्या नेत्यांपासून वरच्या खाली आपण जी विकृती तुमच्या मनामध्ये किंवा विचारात आली ना, ती खूप मोठा घात करेल, लक्षामध्ये घ्या। आपण सांभाळून पावलं टाका, संयमाने बोला। तर हे होते माजी खासदार उन्मेष पाटील। त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या टीकेवर त्या ठिकाणी प्रत्युत्तर दिलेले आहे। कॅमेरामॅन आकाश शेवलेसह मी खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.